विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पूर्ण झालेल्या सर्व 274 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। गणपत गायकवाड यांनी जेलमधून येऊन मतदान केलेलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या 12 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। हरणारा 12वा उमेदवार कोण हे लवकरच स्पष्ट होणार आहे। 12 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे। गणपत गायकवाड हे मतदान करणार की नाही याबाबत संभ्रमावस्था होती, त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला होता, आरोप प्रत्यारोप सुरू होते। वरिष्ठांसोबत चर्चा झाली, मात्र अखेर गणपत गायकवाड यांनी जेलमधून येऊन मतदान केलेलं आहे। मतदान करण्याची परवानगी दिलेली आहे। सर्वच 274 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्या संदर्भात आता अवघ्या काही तासात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। हरणारा 12वा उमेदवार कोण हे लवकरच स्पष्ट होणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेल्या महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी होतील अशा प्रकारचा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, सर्व 274 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, मतदान पूर्ण झालंय, अवघ्या काही तासात मतमोजणी होणार आहे आणि काही वेळातच 12वा पराभव होणारा उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे। काय या संदर्भात सविस्तर आणि ताजी अपडेट्स? निश्चित करण 274चे हे एकंदरीत आमदार पात्र होते आणि त्या 274 जणांनी आता मतदान केलेलं आहे। त्या 274 जणांपैकी एक जण भास्कर जाधव आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, काय वाटतं भास्कर शेठ, तुम्ही स्वतः आता पायऱ्यांवरती डोकं टेकवलेलं आहे। आज एकंदरीत शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा। याच्या पुढच्या अधिवेशनामध्ये नवीन सरकार बसणार आहे, सरकार कोणाचं असेल आणि आजच्या या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? मी सर्वसाधारणपणे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहातून बाहेर पडत असताना या सर्वोच्च सभागृहाला, या जनतेच्या न्याय मंदिराला मी पायऱ्यांवर डोकं ठेवून नमस्कार करूनच बाहेर पडत असतो। त्याप्रमाणे मी आता बाहेर पडलोय, परंतु यावेळचं नमस्कार करणं हे वेगळं आहे। यावेळची जी 5 वर्षांची जी टर्म होती, त्या 5 वर्षाकरता जनतेनं आम्हाला इथं निवडून पाठवलं होतं। आता जनतेनं जर पुन्हा निवडून पाठवलं तर आम्ही तिथे निवडून येऊ आणि म्हणून त्या विधान भवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच आपल्या मतदारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं ही माझी भावना आहे। आज विधान परिषदेची निवडणूक झाली, महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार रिंगणात होते तर महायुतीकडून 9 उमेदवार रिंगणात होते। जर एकंदरीत मतांचं गणित पाहिलं तर कुठेतरी आपल्या उमेदवाराकडे फक्त 16 मतं होती आपल्या पक्षाची। राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकंदरीत प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता। कितपत आव्हानात्मक वाटते ही निवडणूक? तुमचा विजय होऊ शकतो, मग पराभव कोणाचा होईल? असं आहे की आमचा 100% विजय होईल, आमच्या महाविकास आघाडीचा तिघांचाही विजय होईल। पराभव होईल तो महायुतीच्या उमेदवाराचा होईल। निश्चितपणे तुम्ही ज्या प्रकारे बोलत आहात महाविकास आघाडीचा उमेदवार हरेल, मात्र यामध्ये पण 3 उमेदवार आहेत, शिवसेनेचे 2 आहेत, राष्ट्रवादीचे 2 आहेत आणि भाजपचे 5 आहेत। कुठल्या पक्षाचा तुम्हाला वाटतं की गेम होईल यावेळी? मला असं वाटतं की भाजपचा गेम होईल यावेळेला, 5वा उमेदवार पडेल। असेल तो 5वा उमेदवार ते मी सांगू शकत नाही, परंतु भाजपचा 5वा उमेदवार पडेल असं मला वाटतं। या 5 मध्ये एक पंकजा मुंडेंचा समावेश आहे, ज्यांचा विधानसभेमध्ये गेला पराभूत झालेला, लोकसभेमध्ये पराभव झालेला, विधान परिषदेमध्ये तर तारतील। या वेळेला पंकजा मुंडेंचा पराभव होणं देवेंद्र फडणवीसांना परवडणारं नाही। धन्यवाद। एकंदरीत हे होते भास्कर जाधव आणि पराभव होईल तो भाजपच्या पार्श्वभूमीवर होईल असा एकंदरीत त्यांनी आता दावा केलेला आहे। त्यामुळे कारण निश्चितच या 5 वाजल्यापासून म्हणजे अवघ्या तासाभरानंतर होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष असेल। अंतिम टप्प्यामध्ये शेवटच्या अर्ध्या तास असताना भविवाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे 3ही आमदार मतदानासाठी पोहोचलेले होते। गेल्या वेळी ही मतं महाविकास आघाडीच्या पाड्यात होती, जी यावेळी आपल्याला भाजप आणि महायुतीच्या पाड्यात येताना पाहायला मिळतात। त्यामुळे नेमका फटका यावेळी कुणाला मिळतोय? कारण जवळपास बहुतांश अपक्षांनी हा आपला पाठिंबा महायुतीला दर्शवलेला आहे। करण, नक्की चेतन, खरं तर निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।